तानाजीला वीर बनवणारी ही बातमी ज्यावेळी महाराजांना समजली त्यावेळी गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार छत्रपतींनी काढले. तेव्हापासून पुन्हा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे सिंहगड किल्ल्याचा तिसरा दरवाजा. याला देखील पुणे दरवाजा असंच म्हणतात. तर तुम्ही पाहू शकता अतिशय भक्कम असं बांधकाम आहे. म्हणजे जवळपास 350 वर्ष उलटून गेली असतील तरी सुद्धा या दरवाजाचं बांधकाम पाहिल्यानंतर त्या काळी म्हणजे छत्रपतीच्या काळामध्ये किल्ला किती भव्य दिव्य असेल याचा अगदी सहजपणे आपल्याला अंदाज येतो. तर चला तर आता तिसऱ्या पुणे दरवाजातून आपण वरती जाऊयात आणि गडावरतीच्या बाकी काही इतर गोष्टी आहेत त्या देखील आपण पाहूयात. सिंहगडाच्या तीन दरवाजातून पुढे आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला दारुगोळ्याचे मोठा पाहिल्या मिळते. मित्रांनो, हे आहे सिंहगड किल्ल्यावरती असलेलं दारुगोळ्याचं कोठार. पूर्वीच्या काळी तोफांसाठी जी दारू लागायची किंवा जी सामग्री लागायची ती याच कोठारांमध्ये साठवून ठेवली जायची. तुम्ही पाहू शकता कोठाराचं बांधकाम. खरं तर कोठार सध्या काही नाहीये, कोठार रिकाम आहे, परंतु त्याचं बांधकाम जर पाहिलं तर अजूनही सुस्थितीत आहे. 1751 साली या कोठारात